आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. आमचा घर खर्च म्हणजेच मंथली बजेट एप्रिल 2024 हे आमच्या घरातील फायनान्स मेकर श्रीमती अंकिता तुमच्यासमोर सादर करणार आहेत. घरातील सगळ्या मंडळींचं याकडे बारकाईने लक्ष आहे. मुख्यतः फळांचं बजेट ह्याकडे लक्ष आहे, कारण आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे. तर मागच्या महिन्यात जे फळांचं बजेट होतं त्यात त्यांनी काही वाढ केली आहे का, किंवा त्याचं नियोजन त्यांनी कसं केलं आहे हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. त्याचबरोबर उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे AC लावला जातोय. तर इलेक्ट्रिसिटी बिल हे कसं त्या मॅनेज करणार आहेत हे आपण पाहणार आहोत. काही क्षणातच त्या त्यांचं स्पीच सुरू करणार आहेत. तर थेट आपण त्यांच्या इथे जाऊया. आणि तुम्ही आता इथे बघत असाल त्या काहीतरी नोट डाऊन करून घेत आहेत. मला वाटतं स्पीचची पूर्वतयारी करतायत त्या, आणि त्या काहीतरी लिहून घेत आहेत. मला वाटतं त्यांना काहीतरी आठवत असतील काही पॉईंट्स, असं त्या लिहून घेत आहेत. आणि आता त्यांनी बॅग उघडली आहे. मला वाटतं तो स्पीच ज्या फाईलमध्ये त्यांनी लिहून आणला आहे ती फाईल त्यांनी आता बाहेर काढलेली आहे. आणि काही क्षणातच त्या स्पीचला सुरुवात करतील. आणि त्या उभ्या राहिलेल्या आहेत. आणि मला वाटतं आता काही क्षणातच आपल्याला तो स्पीच, आपल्याला ते बजेट ऐकायला मिळणार आहे. सर्वप्रथम माझ्या घरातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर 2024 वर्षातील एप्रिल महिन्याचे बजेट मांडणार आहे. ॲज अ फायनान्स मेकर ऑफ अ होम गेले अनेक महिने घराचं जे बजेट आहे ते आता चालू झालेल्या एप्रिल महिन्यात सुद्धा मॅनेज करायचं आहे. त्यासाठी काही योजना मी तुमच्यासाठी आखल्या आहेत. मंथली बजेट तुमच्यासमोर मांडण्याआधी एक गोष्ट मी नमूद करू इच्छिते. प्रत्येक घराची गृहिणी ही त्या घराची फायनान्स मेकर सुद्धा असते. घरातली बाकीची जबाबदाऱ्यांबरोबरच घराचा महिन्याचा खर्च सुद्धा तिची महत्त्वाची जबाबदारी असते. आणि ती फायनान्स मेकर महिन्याचा खर्च, बजेट तिच्या परीने व्यवस्थित मॅनेज करत असते. आता ह्यात प्रत्येकीचा घर खर्च वेगळा असू शकतो, कारण खर्चाची पद्धत, घरातील माणसांची संख्या, आपल्या गरजा, लाईफस्टाईल या सगळ्यावर घर खर्च आणि बजेट अवलंबून असतो. पण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ती फायनान्स मेकर कुठेही घराचा तोल ढासळू न देता संपूर्ण महिन्याचा खर्च उत्तमरित्या करत असते. असंच आता मी एप्रिल महिन्याचं बजेट माझे माननीय व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्स यांच्यासमोर सादर करून पुढे आपल्या सगळ्यांच्या सहमतीने ते पास करणारे. बजेटला सुरुवात करायच्या आधी आता जे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तो गृहिणी ॲज अ फायनान्स मेकर म्हणून सांभाळला जाणारा घर खर्च, एक्सपेन्स, त्याचं नियोजन मी कशा प्रकारे करते हे मांडणार आहे. आता ह्यातील मोठे खर्च, EMI और राऊच्या स्कूलची फी आणि बाकी मोठे खर्च हे सगळं आमच्या घरातील सदस्य पुष्कर हे उत्तमरित्या सांभाळतात. हे बजेट मी एक सिंगल फॅमिली, आई, बाबा आणि चाइल्ड ह्यांना अनुसरून मांडणार आहे, जेणेकरून आपल्या सगळ्यांना आकडेवारी समजायला सोपी जाईल. आता महिन्याच्या बजेटला सुरुवात करूया. महिन्याचं बजेट हे 3 कॅटेगरीजमध्ये मी विभागलंय. पहिली कॅटेगरी डेली, दुसरी वीकली, थर्ड मंथली. ह्याचा उद्देश असा, काही गोष्टी आपण डेली परचेस करतो, काही वीकली तर काही मंथली. सुरुवात करूया डेली कॅटेगरीपासून. माझ्या डेली कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या गोष्टी म्हणजे दूध, फुलपुडी आणि न्यूजपेपर. ह्या तिन्ही गोष्टी आमच्या इथे डेली बेसिसवर परचेस केल्या जातात. तर काही जणांकडे घरपोच सुद्धा पोहोचवल्या जातात आणि मंथ एंडला बिल पे केलं जातं. तर आम्हाला ॲज अ सिंगल फॅमिली म्हणून दिवसाला 1 लिटर दूध लागतं. त्यामुळे 56 रुपयाप्रमाणे दूध महिन्याभर लागत असल्यामुळे त्यासाठी मी ॲप्रॉक्सिमेटली रुपये 2000 हे बजेट ठरवलेलं आहे. आता कधीतरी स्पेशल दूध, कधीतरी कमी लिटर घेतलं जातं, कधी जास्त लिटर दूध घेतलं जातं. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन रुपये 2000 हे दुधासाठीचं बजेट आहे. डेली कॅटेगरीमधील दुसरा मुद्दा म्हणजे फुलपुडी. दिवसाला 20 रुपयांची फुलपुडी लागत असल्यामुळे महिन्यासाठी मी
अप्रॉक्सिमेटली 600 रुपयाचं बजेट. आता यात सणवार, काही कार्यक्रम यांसाठी लागणारी फुलं सुद्धा लक्षात घेऊन हे बजेट ठरवलेलं आहे. ह्या कॅटेगरीमधील शेवटचा मुद्दा म्हणजे न्यूजपेपर. आपल्या आजूबाजूला सर्वत्र देशातील घडामोडी आपल्याला जाणून घेण्यासाठी न्यूजपेपर हा डेली आमच्याकडे आणला जातो. पण ह्यात सुद्धा कोणता न्यूजपेपर आपण घेतोय, कधीतरी मॅगझिन्स घेतली जातात, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन अप्रॉक्सिमेटली 200 रुपयाचं बजेट हे मी न्यूजपेपरसाठी ठरवलेलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण डेली कॅटेगरीसाठी अप्रॉक्सिमेटली रुपये 2800चं बजेट मी पास करते. तर अशा प्रकारे डेली कॅटेगरीसाठी म्हणजेच दूध, फुलं आणि न्यूजपेपर ह्यासाठी त्यांनी 2800 रुपये असं त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि ह्यात काहीच बदल केला गेला नाही आहे. गेल्या महिन्यात जे डेली कॅटेगरीचं बजेट होतं तेच बजेट या महिन्यात सुद्धा ठेवलं आहे. काहीच बदल केला गेला नाही आहे. आणि काही क्षणात आता त्या वीकली कॅटेगरीचं बजेट सादर करणार आहेत. आता पुढे वळूया वीकली कॅटेगरीकडे. आठवडाभराची भाजी, आठवड्याभराला लागणारी अंडी, फळं आणि लॉन्ड्री ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वीकली कॅटेगरीमध्ये येतात. वीकली कॅटेगरीमधली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आठवडाभराची भाजी. वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या, सीझनल भाज्या, भाज्यांचे दर, आपण किती किलो भाज्या घेतोय ह्या सगळ्यावर भाजीचा खर्च अवलंबून असतो. त्यानुसार आठवड्याला 350 ते 400 रुपयांची भाजी आणली जाते आणि महिन्याला 4 आठवडे असतात. त्यामुळे अप्रॉक्सिमेटली 2000 रुपयांचं बजेट भाजीसाठी मी राखून ठेवलंय. येणारे पाहुणे, घरात केले जाणारे वेगवेगळे पदार्थ, सण समारंभ ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच रुपये 2000 मी ठरवलेले आहेत. पुढचा मुद्दा येतो एग्ज, अंडी. ती सुद्धा आठवड्याभराला मी आणते, कारण 1 डझन म्हणजे 12 अंडी 3 दिवस पुरतात. आमच्या घरातील 2 सदस्य पुष्कर आणि राऊ दररोज न चुकता दिवसाला 2 अंडी खातातच. ह्यात कधीतरी मी सुद्धा अंड खाते किंवा कधीतरी अंड्याच्या काही रेसिपीज बनवल्या जातात आणि मग त्यासाठी जास्त अंडी लागतात. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अप्रॉक्सिमेटली 1200 रुपयाचं बजेट अंड्यांसाठी ठरवण्यात आलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रूट्स, फळं. मी सुद्धा आमच्या घरातील सदस्यांच्या हेल्थचा विचार करून आठवड्याला 2 और 3 फळं तरी आणतेच. 450 ते 500 हा साधारण आठवड्याला येणारा फळांवरचा खर्च आहे. ह्यात सुद्धा आता आपण कोणतं फळ घेतोय, किती घेतोय ह्या सगळ्यावरती हा खर्च अवलंबून असतो. आता तर फळांचा राजा आंबा सध्या मार्केटमध्ये आलाय, त्यामुळे आंबा तर घेतला जाणारच. म्हणून ह्या महिन्यात फ्रूटचं बजेट जे गेल्या काही महिन्यांपासून रुपये 2000 ठरवण्यात आलं होतं ते वाढवून रुपये 2500 करण्याचं मी आता ठरवलं आहे. तर फ्रूट बजेटमध्ये 500 रुपयांची वाढ केली गेलेली आहे आंबा खरेदी गृहीत धरून. आणि मला वाटतं बाकीची फळं कमी घेतली जातील आणि आंबा जास्त घेतला जाईल असं काहीतरी नियोजन असणार आहे त्यांचं. वीकली सेक्टरमधील शेवटची गोष्ट म्हणजे लॉन्ड्री. अगदी रोज जरी इस्त्रीचे कपडे निघत नसले तरी आठवडाभरात जे काही कपडे निघतात ते इस्त्रीला दिले जातात. कधीतरी ड्रायक्लिनिंग किंवा एखादा कपडा आपल्या घरात असा असतो जो लॉन्ड्रीलाच द्यावा लागतो. त्याच्यामुळे आठवड्याला सर्वसाधारणपणे 150 रुपये हे इस्त्रीवरती खर्च होतात. त्यामुळे महिन्याचा अंदाज लक्षात घेऊन आणि वरील सगळ्या बाबी लक्षात घेऊन लॉन्ड्रीसाठी अप्रॉक्सिमेटली 800 रुपयाचं बजेट ठरवण्यात आलं आहे. अशा प्रकारे कंप्लीट वीकली कॅटेगरीसाठी टोटल 6500 रुपयांचं बजेट मी पास करत आहे.
तर अशा प्रकारे विकली कॅटेगरीमध्ये फक्त फळांचं बजेट वाढवण्यात आलेलं आहे, बाकी गोष्टींचं बजेट तेच ठेवण्यात आलेलं आहे जे मागच्या महिन्यात होतं ते. आणि आता शेवटची कॅटेगरी ती म्हणजे मंथली कॅटेगरी. सो मंथली कॅटेगरीचं बजेट कसं असणार आहे हे आपण जाणून घेऊया. पुढे वळूया थर्ड कॅटेगरी. पुढची थर्ड कॅटेगरी येते ती म्हणजे मंथली कॅटेगरी. ह्या कॅटेगरीमध्ये किराणा सामान, लाईट बिल, महिन्यात कधीतरी होणारा मेडिकलचा खर्च, गॅस, इंटरनेट रिचार्ज, रेस्टॉरंट, इतर काही शॉपिंग, राऊची स्कूल, फन ॲक्टिव्हिटीज, हा सगळा होणारा खर्च या मंथली कॅटेगरीमध्ये येतो. किराणापासून सुरुवात करूया. हा किराणा आपल्या सर्वांच्याच घरात दर महिना भरला जातो. आमच्या इथे गेले काही महिने तुम्ही व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर बघतच असाल की काही सामान आम्ही लोकल ग्रोसरी शॉपमधून आणतो. मग त्यात तांदूळ, कणिक, साखर, पोहे ह्यासारखं सामान झालं, तर अर्ध सामान आम्ही डीमार्टमधून आणतो. मग ज्यात साबण, हँडवॉश, लिक्विड वॉश, खाऊ आणि इतर गोष्टी. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गृहिणी आदल्या महिन्यातील किती सामान बाकी आहे यानुसार पुढील महिन्यात किती सामान आणायचं आहे. डीमार्टला सुद्धा कधीतरी इतर काही गोष्टींचं शॉपिंग आपण करतो. सणवार, येणारे पाहुणे, किती किलो आपण सामान भरतोय ह्या सगळ्यावरती किराणाचं बजेट अवलंबून असतं. त्यामुळे ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन अप्रॉक्सिमेटली 5,000 रुपयांचं बजेट मी किराणा सामानासाठी ठरवलं आहे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे लाईट बिल आणि महिन्याचा गॅस. या दोन्ही गोष्टीसाठी गेले काही महिने प्रत्येकी 1,000 रुपये ठरवण्यात आले होते. पण आता गॅससाठी जे 1,000 रुपये ठरवण्यात आले होते ते असेच कायम राहणार असून लाईट बिलासाठी 500 रुपये मी वाढवत आहे, कारण उन्हाळ्यात लागणारा AC. त्यामुळे लाईट बिलासाठीचं बजेट 1,000 रुपयांवरून 1,500 रुपये करण्यात आलं आहे. तर अपेक्षेप्रमाणे लाईट बिलचं बजेट हे ACचा वापर गृहीत धरून वाढवण्यात आलेलं आहे. मेडिकल खर्चासाठीचं बजेट हे फिक्स कधीच ठरवता येत नसतं. त्यामुळे महिन्यासाठी अप्रॉक्सिमेटली 1,000 रुपये ठरवले आहेत, कारण आमच्या घरात एक लहान सदस्य आहे राऊ. त्याचं आजारपण, त्याची औषधं किंवा आमचं सुद्धा सर्दी, खोकला, काही औषधं ही आणायला लागतात. त्यामुळे ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन महिन्यासाठी 1,000 रुपयांचं बजेट ठरवण्यात आलं आहे. पुढची गोष्ट म्हणजे हल्लीच्या या आपल्या टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये आपल्या प्रत्येकाकडे असणारे फोन आणि वायफाय आणि त्यामध्ये लागणारं रिचार्ज. आमच्याकडे असलेल्या वायफायच्या प्लॅननुसार दर महिना 500 आणि फोनसाठी 200 असं टोटल 700 रुपयाचं बजेट रिचार्ज आणि इंटरनेटसाठी मी ठरवलं आहे. ह्या मंथली कॅटेगरीमध्ये वरील सगळ्या गोष्टी झाल्या की 2 गोष्टी मी इन्क्लूड करते, त्या म्हणजे रेस्टॉरंट आणि शॉपिंग. आता रेस्टॉरंटमध्ये कधीतरी झोमॅटो, स्विगी और कधीतरी वडापाव, समोसा ह्या गोष्टी आपल्या आणल्या जातातच. दर महिना असं नाही, पण कधीतरी त्या आणल्या जातात, म्हणून त्यासाठी 1,500 रुपयाचं बजेट मी बाजूला ठेवलेलं आहे. शॉपिंग प्रकारात सुद्धा माझ्यासाठी लागणारे काही कॉस्मेटिक मटेरियल्स, पटकन कुठेतरी गेल्यानंतर काही गोष्ट आवडते म्हणून त्या शॉपिंगसाठी सुद्धा 1,500 रुपयाचं बजेट ठरवण्यात आलं आहे. आणि मंथली कॅटेगरीमधील राऊची स्कूल किंवा राऊच्या फनसाठी जे काही मटेरियल, मग त्यात बुक्स, प्रोजेक्टसाठीचं सामान, काही क्राफ्ट मटेरियल, कधीतरी त्याला सरप्राईज गिफ्ट आणलं जातं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन
गेले काही महिने शाळा सुरू असताना 1000 रुपयांचं बजेट आखण्यात आलं होतं, पण आता वेकेशन सुरू झाल्यानंतर नवीन काहीतरी खेळ किंवा काही क्लासेस, ॲक्टिव्हिटीज हे लक्षात घेऊन हे बजेट 1000 रुपयावरून 1500 रुपये करण्यात येत आहे. तर लाईट बिल प्रमाणेच राहूच्या काही फन ॲक्टिव्हिटीज, त्याचं वॅकेशन सुरू आहे, सो ते बजेटसुद्धा वाढवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे मंथली कॅटेगरीसाठी अप्रॉक्सिमेटली 13,700 रुपयाचं बजेट मी पास करत आहे. इथे आपल्या सगळ्या कॅटेगरीसाठीचं बजेट ठरवण्यात आलेलं आहे आणि सगळ्या कॅटेगरी मिळून अप्रॉक्सिमेटली टोटल 23,000 रुपयांचं बजेट तुम्हा व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्सच्या सहमतीने मी पुढे पास करत आहे. फायनान्स मेकर म्हणून गृहिणी ज्याप्रमाणे घर खर्च मॅनेज करत असते, त्याचप्रमाणे सेव्हिंग सुद्धा ती त्यातल्या त्यात करत असते. मी सुद्धा ॲज अ माझ्या घराची फायनान्स मेकर म्हणून माझ्या परीने ह्या खर्चातून जे काही सेव्ह करता येतील हे पैसे सेव्ह करत असतेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा RD आणि स्टॉक्स ह्यामध्ये दर महिना प्रत्येकी 5,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट न चुकता करत असते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठीचं हे बजेट रुपये 5,000 प्रत्येकी यानुसार 10,000 ठरवण्यात येत आहे. ह्या व्यतिरिक्त वरील सर्व सांगितलेला खर्च कधीतरी मागे पुढे झाला किंवा त्यातली जी काही अमाऊंट उरेल ती सुद्धा माझ्या इतर सेव्हिंग्जमध्ये ॲड केली जाते. फायनली माझं हे 2024 वर्षातील एप्रिल महिन्याचं संपूर्ण बजेट खर्च आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही पकडून मी तुमच्या म्हणजेच माझ्या व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्स समोर मांडलेला आहे. थँक्यू. तर अशा प्रकारे माझं मंथली बजेट, एक्सपेन्स, घर खर्च मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक गृहिणी ही आपल्या नुसार आपला घरातील घर खर्च हा उत्तमरित्या मॅनेज करत असते. मग गृहिणी असेल तर घरातली कामं आणि घराचा घर खर्च, जॉब करणाऱ्या बायका तर अर्न सुद्धा करतात आणि आपल्या आपल्या घराचा घर खर्च सुद्धा उत्तमरित्या मॅनेज करत असतात. आणि ॲज अ स्त्री म्हणून मला खरंच आपल्या सगळ्यांबद्दल खूप अभिमान आहे. आणि जसं मी माझ्या एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की हाऊसवाईफ नाही तर होम मेकर, तसंच आज मी सांगू इच्छिते हाऊस मेकर बरोबरच फायनान्स मेकर सुद्धा ही प्रत्येक स्त्री असते. मग नॉट ओन्ली होम मेकर, जॉब करणाऱ्या बायका किंवा बिझनेस करणाऱ्या बायका सुद्धा त्यांच्या घरातल्या फायनान्स मेकरच असतात. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. व्लॉग नंबर 140, मंथली बजेट, घर खर्च 2024 एप्रिल. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.